Hello friends, welcome to my YouTube channel Total Live English. Today we are going to learn very important chapter subject verb agreement. Friends, what is meant by subject verb agreement? मित्रांनो, सब्जेक्ट आणि वर्ब यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये शिकायचं आहे. See here, relation between subject and verb in the sentence. It means in each sentence, in every sentence, verb must be agree with subject in number and person. बघा इथे मी अंडरलाइन केलेले शब्द आहे नंबर अँड पर्सन. नंबर मीन्स सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. क्रियापद हे त्याच्या कर्त्याबरोबर ह्या दोन गोष्टींमध्ये समान पातळीवर पाहिजे. इट मीन्स हियर रूल 1, सिंग्युलर सब्जेक्ट टेक सिंग्युलर वर्ब, plural subject take plural verb. It means in English language there is a one rule: if subject is plural, verb must be plural. If subject is singular, verb must be singular. मित्रांनो, या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्ब जे सिंग्युलर आणि प्लुरल या संदर्भात मी बोललो त्याबाबत एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बघा, नाउन प्लस एस इज इक्वल टू प्लुरल. म्हणजे नामाला जर एस जोडलं तर त्याचं अनेक वचन होतं. फॉर एक्झाम्पल, पेन हे एकवचनी आहे, त्याला जर आपण पेन्स त्याला यस किंवा यस जोडला तर त्याचं अनेक वचन होतं. परंतु क्रियापदाचं या विरुद्ध आहे. सी, वर्ब प्लस एस इट बिकम सिंग्युलर. या जगामध्ये जेवढी वर्ब आहेत, जेवढे ऍक्शन वर्ड्स आहेत, ते मूळ रूपात जर असतील तर ते प्लुरल मध्ये असतात. परंतु त्याला एकवचनी करण्यासाठी आपण त्याला एस जर जोडला तर त्याचं एकवचन होतं. फॉर एक्झाम्पल, राईट हे अनेक वचनामध्ये आहे, त्याला जर आपण एस जोडला तर त्याचं सिंग्युलर होतं. गो हे अनेक वचनात आहे, त्याला जर एस जोडला तर त्याचं एक वचन. हा सर्वात महत्वाचा भाग तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेला पहिला नियम, इफ सब्जेक्ट इज सिंग्युलर, वर्ब मस्ट बी सिंग्युलर. इफ सब्जेक्ट इज प्लुरल, वर्ब मस्ट बी प्लुरल. या नियमाची काही उदाहरणं मी इथे बोर्डवर लिहिलेली आहेत, ती आपण समजून घेऊया. सी द फर्स्ट सेट ऑफ 2 सेंटेन्स. आकाश रीड्स बुक. आकाश इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, दॅट्स वाय रीड्स सिंग्युलर वर्ब. मी तुम्हाला सांगितलं कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा एकवचनी, आणि क्रियापद एकवचनी करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही क्रियापदाला यस किंवा ईएस जोडल्यास त्याचे एकवचन होते. म्हणून इथे आकाश हा एकवचनी करता, त्याबरोबर एकवचनी क्रियापद करण्यासाठी रीडला यस जोडून त्याचं रीड्स करून एकवचन केलं. आकाश अँड रमेश हे दोन व्यक्ती आहेत. आकाश आणि रमेश, दीज आर 2 सब्जेक्ट्स. हे दोन व्यक्ती असल्यामुळे कर्ता अनेकवचनी झाला, म्हणून क्रियापद अनेकवचनी. रीड मूळ रूपात आहे, ते कोणतंही क्रियापद मूळ रूपात अनेक वचनातच असतं, म्हणून अनेक वचनी करता अनेक क्रियापद. दुसऱ्या सेटकडे जाऊया. द गर्ल हिअर इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, म्हणून सिंग्युलर वर्ब राईट या क्रियापदाला एस जोडून त्याचं एक वचन केलं. गर्ल राइट्स अ लेटर. दुसरं उदाहरण बघा. गर्ल्स राईट अ लेटर्स. इथे अनेक वचनी करता गर्ल्स, म्हणून अनेक वचनी क्रियापद राईट. तिसऱ्या सेटकडे जाऊया. द डॉग इज बार्किंग. हिअर डॉग इज अ सिंग्युलर सब्जेक्ट, सो सिंग्युलर वर्ब इज. अँड इन द सेकंड सेंटेन्स, डॉग्स हे अनेकवचनी सब्जेक्ट आहे, म्हणून इथे आर हे अनेकवचनी क्रियापद आहे. मित्रांनो, पहिला नियम तुम्हाला समजलाच असेल.
If subject is singular, verb must be singular. And if subject is plural, verb must be plural. चला तर आपण आता या दुसऱ्या रूल्स कडे जाऊया. See here the second rule. If two subjects, singular subject, if two singular subjects are joined by and, if two singular subjects are joined by and, then the subject will be plural, so use plural verb. हा दुसरा नियम या ठिकाणी आपल्याला उदाहरणाच्या सहाय्याने समजून घ्यायचा आहे. चला तर उदाहरण बघूया. फॉर एक्झाम्पल, राम and Shyam are good friends. See here, राम हा एक व्यक्ती आहे आणि श्याम हा दुसरा व्यक्ती आहे. ही जी दोन सिंग्युलर नामं आहेत हे अँड ह्या कंजंक्शन न जोडलेली आहेत. या दोन नामांना, दोन व्यक्तींना एकत्र जोडण्याचं काम अँड कंजंक्शन केलेलं आहे. म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट प्लुरल झालेला आहे. मग सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब कसं असणार आहे? डेफिनेटली प्लुरल असणार आहे. म्हणून इथे आर हे जे वर्ब आलेलं आहे हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.